कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. हल्ली मुली कमवत्या झालेल्या आहेत आणि दोघं नवरा बायको नोकरी करतात आणि कमवतात. परंतु जेव्हा पगाराची वेळ येते, पगाराचा दिवस येतो, त्या दिवशी बायको म्हणते, नाही, बायको घरी येते आणि नवरा म्हणतो, काय ग तुझा पगार झाला का? तर म्हणते, हो माझा पगार झाला, परंतु मी ह्या महिन्यात तुम्हाला काही देणार नाही का? कारण का मला हे घ्यायचे, कपडे घ्यायचे, मला काही ज्वेलरी घ्यायची, मला चप्पल घ्यायची आणि मला थोडी सेविंग पण करायची, अशी बायको म्हणते. तर बायको नवऱ्याला विचारते, तुमचा पण पगार झाला ना, तुम्ही काय हे लिहिताय? तर नवरा म्हणतो, मी माझं आहे ना, काय काय सामान घ्यायचंय, म्हणजे घरात लागणारा किराणा, आधी लाईट बिल, मग फ्रीजचे पैसे, हप्ता, मग माझ्या गाडीचं काय आहे ते रिपेअर करायचं, ते मुलाच्या शाळेची फी भरायची आहे, असं माझं नियोजन आहे. आणि मला कामाला जाण्यासाठी पेट्रोलला पैसे ठेवायचे आहेत. आणि स्त्रियांचं म्हणजे स्त्रियांची मानसिकता कधी बदलणार हो? त्यांच्याकडं कपाट उघडल्यावर इतके कपडे असतात आणि त्यांची एकच इच्छा असते, हो बाई मला तर कपडेच नाहीत, बाई मला तर कपडेच. घरात तर ढिगाणी कपडे असतात आणि त्या कपड्यांवर, त्यांच्या ज्वेलरीवर, त्यांच्या चप्पलांवर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, त्यांच्या पर्सवर, म्हणजे घरात कपड्याचा ढीगच ढीग असतो, तरी त्या कपडे घेत असतात. तर माझं सर्व स्त्रियांना एकच सांगणं आहे, आमची पण जवानी होती, आम्ही पण जवान होतो, आता आम्ही पण ह्या वयामध्ये आलो, तर आमच्याकडे पण तेव्हा ना काय कपडे होते, किती कपडे होते हे आम्हालाच माहिती. आमच्या अख्ख्या घराचे कपडे एका कपाटात मावत होते, 5-6 लोकांचे कपडे. आणि आता तुमच्या एकट्यांचेच कपडे एका कपाटात मावतात, त्याला पण कपाट अपुरं पडतं, माहिती का? तर असं करू नका हो. जेवढी गरज आहे तेवढंच घ्या, गरज नाही तर व्यर्थ कशाला खर्च करता? शेवटी ते तुम्हाला कोणाला तरी नाईलाज असतो, द्यावंच लागतं ना. घेताना किती किंमत मोजावं लागते, पण देताना त्याची किंमत 0 असते. म्हणून मला सर्व स्त्रियांना सांगायचं आहे की कपड्यावर आणि अशा तुम्हाला ज्याची गरज नाही त्या वस्तूवर बिलकुल पैसे खर्च नका करू. कारण का पैशाची किंमत ही तुम्हाला आज नाही, कालांतराने कळेल, माहिती का? तुम्ही म्हणताल आज आम्ही कमवतोय, आज आम्ही कमवतो. अरे कमवताय, परंतु जर स्त्री पुरुष समानता आहे तर पुरुषाला किती कपडे आहेत हे बघा आधी, आणि मग स्त्रियांनी कपडेचा विचार करावा. स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्तच कपडे आहेत घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये. मी म्हणत नाही एकाच घरात, प्रत्येक घरात हीच आहे. स्त्रियाला जास्त कपडे असतात आणि पुरुषाला फार कमी असतात. बघा तुम्ही, नेहमी अनुभव घेऊन पहा. धन्यवाद.